तर एकनाथ शिंदे यांच्या या आक्रमकतेनंतर नेमका त्यांच्यावर कोणाचा हात आहे हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। एकनाथ शिंदेंचा नवा व्हिडिओ समोर आला असून त्यातून शिंदेंनी भाजप सोबत जाण्याचे संकेत दिले। आपल्या निर्णयाला भाजप काही कमी पडू देणार नाही असं शिंदे बंडखोर आमदारांशी बोलताना म्हणतायत। तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे हा देशातला तुमच्या मागे आमची पुरी शक्ती आहे। कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल। एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। त्यामुळे देशातील राष्ट्रीय पक्षांची यादी पाहता सेनेच्या बंडखोरांमागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे सांगण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले। माझ्याकडे देशाच्या सगळ्या पक्षांची यादी आहे। ही 6 अधिकृत इलेक्शन कमिशननी प्रसिद्ध केलेली यादी आहे। आता तुम्हीच बघा याचा कोणी याच्यात खातेवर देणार असेल का याचा तुम्ही विचार केला तर आहेत कोणही सांगण्याची गरज लागत नाही। सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल। महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावंच लागेल असंही ते म्हणाले। या पद्धतीने त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ते लोकांना सांगतील आणि इथं आल्याच्या नंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबरच ते स्पष्ट करतील आणि बहुमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल। बंडखोरी करणाऱ्या आमदारांना किंमत मोजावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिलेला आहे। तसंच हे सरकार टिकावं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू असंही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत म्हटलं। महाविकास आघाडी सरकार गेल्या संघर्षाची तयारी ठेवा अशा सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। शरद पवार बंडखोरांना धमक्या देत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय। बंडखोर सभागृहात येणार आणि मनाप्रमाणे मतदान करणार, त्यांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणं कठीण होईल असा इशारा राणे देत आहेत। शिवसेना आमदार रवींद्र फाटकही एकनाथ शिंदेंच्या गळाला लागलेले आहेत। संजय राठोड आणि दादा भुसेन सोबत रवींद्र फाटक गुवाहाटीला पोहोचले। 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या मनधरणीसाठी फाटक सुरतला गेले होते। एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे 41 आमदार आणि 6 अपक्ष आमदारांना फोडण्यात यश आलं आणि त्यामुळे आता शिंदे गटाकडे 6 अपक्षांसह 47 आमदार एवढं संख्याबळ झालंय। राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा असून आघाडी सरकार टिकवण्याची आमची भूमिका असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। आम्ही पाठिंबा काढणार नाही। आम्ही आघाडीला पाठिंबा दिलाय। उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाला त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे। मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना विभाग प्रमुखांसोबत बैठक पार पडली। पक्ष वाढवण्यावर लक्ष द्या, विभागवार लक्ष द्या, आपण ताकदीने लढू अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या। यानंतर आता पाहूया एकनाथ शिंदे यांच्या बंडासंदर्भातल्या टॉप 9 न्यूज। महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना तयार आहे, मात्र त्यासाठी 24 तासात मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची चर्चा करा असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोरांना केलंय। आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय, पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे। त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे। तुम्ही ते येण्याची हिंमत दाखवा, समोर उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा। नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल। 24 तासात परत या, हे मी परत सांगतो। मी जबाबदारीनं आणि हवेतले हे मी भूमिका मांडत नाहीये। 24 तासात तुम्ही मुंबईत परत या, उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जाईल। संजय राऊत यांच्या आवाहनाला बंडखोरांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा होईल असं शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। सुरतला गेले की गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेना गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानले।
शिंदे गट उद्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सेनेचे 41 आणि 6 अपक्षांच्या सह्यांचं पत्र शिंदे गट उद्या राज्यपालांना पाठवणार असल्याचं कळतंय। शिवसेनेचे 18 पैकी 9 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय। अभिजित अडसुळांसह शिवसेनेचे 4 खासदार आज गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे। बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतील नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। आज 42 आमदारांसह एकनाथ शिंदे शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात। यावेळी बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची घोषणाबाजी देखील केली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन दिलेलं आहे। चर्चेतून मार्ग निघू शकतो, घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच मनमन भटकतायत, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ असं आवाहन राऊत करतायत। एकनाथ शिंदे गटाला भाजपने एक मोठी ऑफर दिली। राज्यात 8 कॅबिनेट मंत्रीपदासह 5 राज्यमंत्रीपद तर केंद्रात 2 मंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती मिळते। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले असून ते दुपारीच गुवाहाटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली। राजेश क्षीरसागर हे कोल्हापूरचे माजी आमदार असून ते दुपारपासून नॉट रिचेबल आहेत। तर या बंडावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। पाहूया टॉप 9 न्यूज मधून। आमदारांना परत आणण्यासाठी संजय राऊतांनी वक्तव्य केलं, मात्र त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। मेरे ख्याल से वैसा कुछ नहीं होगा। कभी कभी थोड़ा बहुत लोगों को वापस बुलाने के लिए भी वो स्टेटमेंट कर सकते हैं, लेकिन वो उनका अधिकार है। 2.5 वर्षात निधी वाटपाबाबत कुठेही काटछाट केली नाही, निधीबाबत कोणताही दुजाभाव कधीही केला नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। गेल्या 2.5 वर्षात कुठेही निधीला काटछाट केली नाही। जो अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी हा सगळा दिलाय, परंतु कशा पद्धतीनं त्यांनी तसं वक्तव्य केलं मला माहिती नाही, परंतु मी कधी दुजाभाव केला नाही। आम्ही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असून जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार असणार तोपर्यंत आम्ही सोबत आहोत अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली। महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपने केल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय। मात्र काँग्रेस महाविकास आघाडीतच राहणार आणि हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा दावा पटोले करतात। विकास आघाडीचं सरकार हे कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून आमचा विचार मंथन झालेलं आहे। ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा भाजपने जो प्रयत्न केला ते कसं समवता येईल त्यांचा प्रयत्न त्या माध्यमातून चाललेला आहे। शिवसेनेने मुख्यमंत्री बदलला तरी काँग्रेसला काहीच हरकत राहणार नाही असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। शिंदे मुख्यमंत्री झाल्यास मंत्रिमंडळात काम करण्याच्या काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांची तयारी आहे असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। सरकार वाचवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत प्रयत्न करणार असं जयंत पाटील यांनी म्हटलं। गेलेले शिवसैनिक परत येतील असा विश्वास पाटलांनी व्यक्त केलाय। शिवसेनेने त्यांच्या विधानसभेचे सदस्य परत आणण्याचा प्रयत्न करावा, ते परत आले तर हे सरकार चालेल। जर सरकार अल्पमतात गेलं तर आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागेल। असा प्रयत्न आहे की माननीय उद्धवजी ठाकरे यांना हे सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत मदत करायची, प्रयत्न करायचा। संजय राऊत सांगतात त्या मार्गाने जायचं असेल तर शरद पवारांशी बोलावं लागेल असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। एकत्र बसून चर्चा केल्यानं मार्ग निघू शकतो असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं। तर या बंडानंतर शिंदे गटावर अनेक आरोपही झालेले आहेत। पाहूया टॉप 9 न्यूज मधून। आम्हाला फसवून सुरतमध्ये नेल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलेला आहे। अनेक आमदार परत येण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप कैलास पाटील करतायत। उस्मानाबादचे सेना आमदार कैलास पाटील यांच्या दाव्याचं बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी खंडन केलंय। कैलास पाटलांना सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली असा दावा सावंतांनी केलाय। कैलास पाटील आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तानाजी सावंत यांचे आरोप फेटाळत आमदार कैलास पाटील यांनी फोटोतून पुरावा दिलाय। पावसात असा त्रास घेत मी प्रवास केला आणि त्याचाच हा फोटो म्हणून पुरावा देतोय असं कैलास पाटील म्हणतायत।
350 पोलिसांच्या बंदोबस्तात आम्हाला कोंडून ठेवण्यात आलं असा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय. तसंच माझ्या आधी प्रकाश आबिटकरांना सुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी 80 किलोमीटरवरून आबिटकरांना पकडून आणलं असंही देशमुख म्हणतात. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे आरोप फेटाळत शिंदे गटाने त्यांना चार्टर्ड विमानातला फोटो त्यांचा प्रसिद्ध केलाय. नितीन देशमुख पळून आले नसून गुवाहाटीला राहण्याची इच्छा नसल्यानं एकनाथ शिंदेंनी त्यांना विशेष चार्टर्ड विमानानं गुवाहाटीतून परत पाठवलं असं स्पष्टीकरण शिंदे गटाने दिलंय.